फ्रेंड्स, आजच्या या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला एक्सप्लेन करणार आहे की ट्रॅडिशनल बिझनेस आणि डायरेक्ट सेलिंगचा बिझनेस याच्यामध्ये काय फरक आहे आणि डायरेक्ट सेलिंगचा बिझनेस कसा रन होतो. बघा, आपल्या घरामध्ये लागणाऱ्या वस्तू आपण कुठं ना कुठं खरेदी करत असतो. उदाहरणार्थ आपण एखाद्या दुकानामध्ये गेलो आणि एखादी 100 रुपयाची वस्तू खरेदी केली, तर मला सांगा, ही 100 रुपयाची वस्तू ज्या ठिकाणी बनते तिथे ती 30-40 रुपयाला बनत असते. परंतु आपल्यापर्यंत कशी येत असते, स्टॉकवाले असतात, डिस्ट्रीब्युटर असतात, डीलर असतात, होलसेलर, रिटेलर, ह्या चेनमधून ती आपल्यापर्यंत येते असते. म्हणजे 40ची वस्तू 100ला विकली जाते आणि 60% पैसा मधले दुकानदार कमवत असतात. कोणाच्या जीवावर? आपल्या. कारण आपण 100 रुपये पे केलेले असतात आणि यांनी कमवलंच पाहिजे, कारण यांनी इन्व्हेस्टमेंट केलेली असते. आणि ही वस्तू मार्केटमध्ये आली आपल्याला कसं कळतं? ऍडव्हर्टाईजच्या माध्यमातून. बरोबर? म्हणजे 40ची वस्तू 100ला विकली जाते आणि 60% पैसा मधले दुकानदार, ऍडव्हर्टाईजवाले, यांच्यामध्ये तो वाटला जातो. ह्यानंतर आलं मॉलचं सिस्टम. यांनी पण काय केलं? 40ची वस्तू 100ला विकली आणि 60% पैसा मॉलवाल्यांनी कमवला. त्यानंतर आलं ऑनलाईन शॉपिंग. आज काय भेटत नाही ऑनलाईन? यांनी पण काय केलं? 40ची वस्तू 100ला विकली आणि 60% पैसा ऑनलाईन वाल्यांनी कमवला. मग डायरेक्ट सेलिंग इंडस्ट्री काय म्हणते की जी वस्तू तुम्ही दुकानातून घेणार आहेत, मॉलमधून घेणार आहेत, ऑनलाईन घेणार आहेत, तर तुम्ही तीच वस्तू एका डायरेक्ट सेलिंग कंपनीमधून घ्या. मग इथून घेतल्यामुळे ही डायरेक्ट सेलिंग इंडस्ट्री तुम्हाला कस्टमर न ठेवता तुम्हाला डिस्ट्रीब्युटर बनवते. म्हणजे मधला 60% पैसा कमवण्याचा आपल्याला चान्स देते. मग हा 60% पैसा जर आपण मार्केटमध्ये कमवायला गेलो तर आपल्याला दुकान टाकावं लागेल, मॉल टाकावं लागेल, लाखो करोडो रुपयाची इन्व्हेस्टमेंट करावी लागेल. पण डायरेक्ट सेलिंग इंडस्ट्रीमध्ये आपण 0 इन्व्हेस्टमेंटमध्ये 60% पैसा आपण कमवू शकतो. मग डायरेक्ट सेलिंग इंडस्ट्रीमध्ये पण खूप साऱ्या कंपन्या आहेत, पण आज मार्केटमध्ये पाहायला गेलं तर भारतामध्ये सर्वात स्पीडने ग्रोथ करणारी एकमेव कंपनी आहे सनेज. मग सनेज मधून जर तुम्ही प्रोडक्ट घेताय, सनेज मधून काय घ्यायचे? कारण सनेजचं तुम्ही प्रोफाईल पहा. आज सनेजला 10 वर्ष पूर्ण झाले. 10 वर्षामध्ये 60 लाख हॅपी कस्टमर आणि डिस्ट्रीब्युटर आहेत. त्याच्यामध्ये 1000 लोकांनी स्वतःच्या 4 व्हीलर घेतल्यात. त्याच्यानंतर 25+ लक्झरियस कार आहेत, 9 मर्सडीज कार आहेत आणि 70% प्रोडक्ट्स ओन मॅन्युफॅक्चरिंग आहे. जवळपास 200+ शॉपे आहेत कंपनीच्या. खूप जबरदस्त लेवलचं प्रोफाईल आहे सनेज कंपनीचं. त्यानंतर सनेजचे प्रोडक्ट एकदम जबरदस्त लेवलचे प्रोडक्ट आहेत. गुड मॉर्निंग टू गुड नाईट पर्यंत लागणारे प्रोडक्ट आहेत. हेल्थवरती आपण काम करतो. माणसाची हेल्थ, जमिनीची हेल्थ आणि जनावरांची हेल्थ. तर त्याच्यामुळे जबरदस्त लेवलचे प्रोडक्टची प्राइस, प्रोडक्टचं पॅकिंग, फिलिंग असेल, प्रोडक्टचे डेमो होतात, रिझल्ट एकदम जबरदस्त लेवलला. त्याच्यानंतर पाहायला गेलं तर सनेजचा जो प्लॅन आहे, 91% कमिशन देणारी जगातली एकमेव कंपनी आहे, ती म्हणजे सनेज. आणि मार्केटमध्ये प्रत्येक व्यक्तीला ह्या प्रोडक्टची पण गरज आहे, बिझनेसची पण गरज आहे आणि आनंदाची. त्यामुळे आपण एका मिशनवरती काम करतोय. हेल्थ, वेल्थ, हॅपीनेस, आणि तीनही गोष्टी आपल्याला सनेज मधून भेटतात. आणि महत्वाची गोष्ट म्हणजे ESI एज्युकेशन सिस्टम आहे सनेजमध्ये. ह्या सिस्टमच्या माध्यमातून 100% सनेजमध्ये व्यक्ती सक्सेस होऊ शकतो. तर त्याच्यामुळे सनेज मधून जर तुम्ही प्रोडक्ट घेतले, आता बघा, जर सनेजमध्ये तुम्हाला प्रोडक्ट्स घ्यायचे किंवा बिझनेस पण करायचा आहे, तर तुम्हाला इथं रजिस्ट्रेशन करावं लागेल. पॅन कार्ड, आधार कार्ड, बँक डिटेल्स देऊन तुमचं इथं रजिस्ट्रेशन होणार फ्री ऑफ कॉस्ट. त्याला चार्जेस लागत नाही. मग तुम्ही रजिस्ट्रेशन केल्याच्या नंतर तुम्हाला 2 ऑप्शन आहेत. तुम्ही सनेजमध्ये ऍज अ कस्टमर राहू शकता किंवा बिझनेस पण करू शकता. जर तुम्ही कस्टमर राहिलात तर 60% पैसे तुमचे सेव्ह होणार आहेत, वाचणार आहेत, नुसते प्रोडक्ट जरी यूज केले तरी. आणि जर बिझनेस केला तर हा 60% पैसा आपल्याला कमवायला चान्स आहे. मग दोन्ही पण ऑप्शन आहे. मग मी तुम्हाला ह्या दोन्ही गोष्टी आता समजून सांगणार आहे की सनेजमध्ये तुम्ही 60% पैसा वाचवू पण कसा शकता आणि 60% पैसे कमवायला पण कसा चान्स आहे. तर आता बघा, फॉर एक्झाम्पल एक एक्झाम्पल सांगते मी. तुम्ही सनेजमध्ये फॉर एक्झाम्पल तुम्ही 5000 रुपयाचे प्रोडक्ट खरेदी केले आणि हे प्रोडक्ट भेटले तुम्हाला डिस्काउंट प्राइसने. पण याची एमआरपी प्राइस होती 6500 रुपये एमआरपी. पण तुम्हाला किती रुपयाला भेटले? 5000 रुपयालाच. म्हणजे पहिला बेनिफिट तुम्हाला सनेजमध्ये भेटतोय, तुम्हाला डिस्काउंट भेटणार आहे. ओके, डिस्काउंट भेटला तुम्हाला 1500 रुपये. दुसरी गोष्ट, तुम्हाला याच्यावरती फ्री प्रोडक्ट भेटले 750 रुपयाची. आणि तिसरी गोष्ट, तुम्हाला याच्यावरती कॅशबॅक भेटला 100 रुपये तुमच्याच खरेदीवरती. म्हणजे जवळपास 1500, 750, 100 रुपये म्हणजे 2350 रुपयाचा तुमचा बेनिफिट झाला. अजून एक चौथा बेनिफिट भेटतो तुम्हाला. इथे लकी ड्रॉ ऑफर दिली जाते. 5वा एक बेनिफिट दिला जातो. इथं कन्सिस्टन्सी ऑफर पण दिली जाते. कन्सिस्टन्सी ऑफर पण दिली जाते. आणि 6वा बेनिफिट दिला जातो, 100% आपल्याला आयुर्वेदिक प्रोडक्ट वापरायला भेटणार आहेत. ओके, मग याच्यामध्ये कन्सिस्टन्सी ऑफर काय? फॉर एक्झाम्पल आता हा 2300 रुपयाचा, 2350 रुपयाचा तुमचा बेनिफिट झाला. मग ह्या महिन्यामध्ये तुम्ही 5000ची खरेदी केली, पुढच्या महिन्यात परत तुम्हाला प्रोडक्ट्स लागणार आहेत, परत तुम्ही शॉपिंग करणार आहेत. मग पुढच्या महिन्यामध्ये परत तुम्ही 5000, कारण प्रोडक्ट्स का खरेदी करणार आहे? कारण आपल्याला आवडलेत प्रोडक्ट
आणि परवडलेत पण. म्हणून आपण पुन्हा एकदा शॉपिंग करणार. मग पुढच्या महिन्यात तुम्ही परत 5,000ची शॉपिंग केली. असंच जर तुम्ही 1 महिना, 2 महिने, 3 महिने, 4 महिने लगातार जर 5-5 हजार रुपयाची जर तुम्ही शॉपिंग केली, तर प्रत्येक महिन्यामध्ये तुम्हाला ₹2,350 बेनिफिट झाला. आणि 4 महिन्याचं जर कॅल्क्युलेशन केलं तर जवळपास ₹9,400 तुमचा बेनिफिट झाला. तुम्ही खरेदी किती रुपयाची केली? 20च हजार रुपयाची शॉपिंग केली. पण तुम्हाला बेनिफिट झालाय ₹9,400 2350 नी 4 महिन्यामध्ये. आणि कंपनी काय म्हणते, तुम्ही 4 महिने लगातार 5-5 हजार रुपयाची खरेदी केली म्हणून 5व्या महिन्यामध्ये एकही रुपया पे न करता तुम्हाला पुन्हा 5,000 रुपयाचे प्रोडक्ट फ्री भेटणार. म्हणजे 9,400 अधिक 5,000 रुपये म्हणजे 14,400 रुपयाचा तुमचा बेनिफिट झाला. म्हणजे तुम्ही पे किती पे केले होते? 20,000 रुपये पे केले होते. 20,000चे प्रोडक्ट्स पण भेटले आणि वरून तुम्हाला 14,400 रुपयाचा बेनिफिट झाला. म्हणजे इथं 60% पैसे काय झाले तुमचे? सेव्ह झालेत. मग आता तुम्हाला काय करायचंय? प्रोडक्ट तर छान आहेत. तुम्हाला जर बिझनेस पण करायचा असेल तर एकच काम करायचं, आपल्याला हे प्रोडक्ट्स प्रमोट करायचे. प्रमोट कसे करायचे? तुम्हाला झालेला हा बेनिफिट तुमच्या रिलेटिव्ह फ्रेंड सर्कलला सांगायचा आहे. मग फॉर एक्झाम्पल तुमच्या खरेदीवरती तुम्हाला फक्त ₹100 कॅशबॅक भेटला तुमच्या खरेदीवरती. पण तुम्हाला झालेला फायदा जर फॉर एक्झाम्पल 4 लोकांना तुम्ही हा एक्सप्लेन केला तर तुम्हाला एका व्यक्तीवरती ₹400 म्हणजे तुम्हाला ₹1,600 भेटणार. त्याच्यानंतर 4 लोकांनी 4-4 लोकांना सांगितलं, 4-4 16 लोकांची टीम झाली. इथे भेटणार तुम्हाला ₹6,400. 16 लोकांनी 4-4 लोकांना सांगितलं, 16 64 लोकांची टीम झाली. तुम्हाला भेटणारे ₹25,000. 64 लोकांनी 4-4 लोकांना सांगितलं, 256 लोकांची टीम झाली. तुम्हाला भेटणार आहेत ₹1,00,000. आणि 256 लोकांनी 4-4 लोकांना सांगितलं, 1,024 लोकांची टीम झाली. तुम्हाला भेटणार आहेत ₹4,00,000. आणि टोटल कॅल्क्युलेशन केलं, टीम झाली 1,365 लोकांची आणि तुम्हाला इन्कम भेटणार आहे जवळपास ₹5,50,000. बरं, ह्या 1,365 लोकांमध्ये तुमच्या ओळखीचे 4च लोक आहेत आणि त्या 4च्या थ्रू ही टीम तयार होते. आणि हे कधी होतं? लोक प्रोडक्ट्स घेतात कारण का? त्यांना आवडलेत पण आणि त्यांना परवडलेत पण. आणि हा जो इन्कम सांगितला, आता तुम्ही म्हणाल हा 60% इन्कम, ह्याच्यामधलं आपल्या इथे सनेजमध्ये 11 प्रकारचे इन्कम दिले जातात. आणि 11 प्रकारच्या इन्कम मधला हा एकच इन्कम सांगितला मी तुम्हाला, डायरेक्ट सेल बोनस. असे एकूण 11 प्रकारचे इन्कम दिले जातात. ते जर कॅल्क्युलेशन केलं तर हा इन्कम अजून जास्त भेटतो. पण मला असं वाटतंय प्रत्येक व्यक्तीने डायरेक्ट सेलिंग हा बिझनेस केला पाहिजे. खूप प्रोफेशनल असा हा बिझनेस आहे. आणि हा बिझनेस अजून पद्धतीने डीपमध्ये समजून घ्यायचा असेल तर तुम्ही पुन्हा एकदा आमच्याशी कॉन्टॅक्ट करा. आम्ही तुम्हाला डीपमध्ये माहिती सांगू. पण डायरेक्ट सेलिंग हा बिझनेस सुरू करा करिअर म्हणून. थँक्यू व्हेरी मच.